राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि परिसरातील जंक फूड विक्रीवर कठोर नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. नव्या नियमावलीमुळे शाळांमधील अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सुरक्षित होणार आहे. राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार अन्न मिळावे याकरिता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील नवी अन्न सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृहांच्या मेस तसेच अंगणवाड्यांना अन्न पुरवणाऱ्या सर्व संस्थांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात फसाईचा वैध परवाना असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवाना अन्न पुरवणाऱ्या संस्था किंवा पुरवठादारांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जाणार आहेत. याशिवाय शाळेच्या आवारापासून 50 मीटर परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि जास्त साखरयुक्त पदार्थांच्या विक्रींवर, जाहिरातींवर आणि मोफत वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. चॉकलेट, चिप्स, समोसे, वडापाव, पेस्ट्री आणि शीतपेय यांसारखी पदार्थ या बंदींच्या कक्षेत असतील. शालेय परिसरात 50 मीटरच्या आत अशा पदार्थांची विक्री होत असल्यास त्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर निश्चित केली जाणार आहे. अन्नाच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधितांना परवाना रद्द करणे, अन्नसाठा जप्त करणे तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान शाळांच्या कॅन्टीन आणि पोषण आहारात ताज्या भाज्या, कडधान्ये आणि फळांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणे तसेच अन्न सुरक्षेवर लक्ष ठेवण्याकरिता नोडल अधिकारी किंवा फूड सेफ्टी सुपरवायझर नियुक्त करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय वर्षातून किमान 2 वेळा अचानक तपासणी करून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याकरिता लागू करण्यात आलेली ही नियमावली राज्यातील शाळांकरिता महत्वाची ठरणार आहे. आता या नियमांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि शाळा तसेच अन्न पुरवठादार त्याचे कितपत पालन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.